हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। बालुशाही बनवत असताना इथे मी वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बालुशाही बनवत असताना बालुशाहीचं पीठ मळण्यापासून ते अगदी पाक बनवण्यापर्यंत इथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची बालुशाही पण एकदम खुसखुशीत होईल। चला तर वेळ न घालवता बालुशाही बनवायला सुरुवात करूया। तर बालुशाही बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 500 ग्रॅम आणि 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणात 4 वाटी मैदा आहे तर 3.5 वाटी साखर आहे, म्हणजेच मैद्यापेक्षा साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे। 2 चमचे साजूक तूप, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 2 चमचे दही, चिमूटभर खायचा रंग आणि 1 चमचा विलायची पूड। बालुशाहीचं पीठ मळण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये एक चाळणी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मैदा घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आहे। मिठामुळे कोणत्याही गोडाच्या पदार्थाची टेस्ट आणखीन वाढते आणि हे प्रथम अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये काही जाळे असतील तर ते साईडला काढता येतील। तर हे प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या तुपाचं मोहन या मैद्यामध्ये ॲड करायचं आहे आणि प्रथम चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने या मैद्याला हे तूप संपूर्णपणे अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली बालुशाही एकदम खुसखुशीत होईल। अशा प्रकारे ह्याचा गोळा बनला पाहिजे एवढं आपल्याला हे तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड करूयात आणि हे दही या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो तशा प्रकारे हे मळून घ्यायचं नाही, तर फक्त ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि एकदम सैलसर बनवून घ्यायचा आहे, दाबून अजिबात बनवायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ ज्याप्रमाणे मी गोळा बनवत आहे अशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। दाबून अजिबात हे पीठ मळून घ्यायचं नाही, जर दाबून बनवलं तर आपली बालुशाही खुसखुशीत होणार नाही। तर तुम्ही पाहू शकता हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये ह्याच्या खूप साऱ्या लेयर्स पडलेल्या आहेत। अशाच प्रकारे बालुशाहीचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत बालुशाहीचा पाक बनवून घेऊयात। एका जाड तळाच्या कढईमध्ये 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे, म्हणजे 3.5 वाटी, त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सतत हलवत हाय फ्लेमवरती ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ह्याच्यामधील निम्म्या साखरेचा पाक होईल आणि निम्मी साखर अशाच प्रकारे राहील। उकळी आल्यानंतर चेक करूयात की आपला पाक व्यवस्थितपणे बनलेला आहे की नाही। तर बालुशाहीसाठी इथे आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे, गुलाबजाम सारखा पाक बनवायचा नाही। बालुशाहीची टेस्ट आणखीनच वाढावी त्यासाठी ह्याच्यामध्ये 4 ते 5 केशरच्या काड्या, 2 चमचे विलायची पूड आणि चिमूटभर खायचा रंग ॲड करायचा आहे। खायच्या रंगामुळे आपल्या बालुशाहीचा रंग खूपच छान येतो। तर अशा प्रकारे आपला बालुशाहीचा पाक बनवून तयार आहे। 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली पीठ पण व्यवस्थितपणे भिजलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे। तर 1 मिनिटभर आपण ह्या हाताने अशा प्रकारे प्रेस करून घेऊयात। तर अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे आपली बालुशाही खुसखुशीत होण्यासाठी मदतच होते। तर तुम्हाला ज्या साईजची बालुशाही बनवायची आहे त्या साईजचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने एकदम अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर याला मधून छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि ह्याला असं दाबून अशा प्रकारे अजिबात बनवायचं नाही, तर हलक्या हातानेच अशा प्रकारे बालुशाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत। तर बालुशाही बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल मध्यम गरम पाहिजे, म्हणजे छोटासा गोळा आतमध्ये टाकल्यानंतर तो अलगदपणे वर आला पाहिजे। त्यानंतर ह्याच्यामध्ये बालुशाही सोडून घेऊयात। लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट या बालुशाही आपण तळून घेणार आहोत। तर बालुशाही वरती तळून येईपर्यंत ह्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही। बालुशाही आपोआप वरती तळून आल्यानंतर त्याची साईड पलटी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि दोन्ही साईडने आपली बालुशाही व्यवस्थितपणे तळलेली आहे आणि ह्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे। अशा प्रकारे बालुशाही तळून घ्यायची आहे। काढून घेऊयात। आता पाक पण आपला हलकासा कोमट आहे, त्याच्यामध्ये ही बालुशाही सोडून घेऊयात आणि 10 मिनिट या पाकामध्ये ही बालुशाही अशाच प्रकारे ठेवायची आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये पाक व्यवस्थितपणे मुरेल। तर 10 मिनिट झालेले आहेत। बालुशाहीची साईड पलटी करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली एकदम खस्ता खुसखुशीत बालुशाही बनवून तयार आहे। अगदी परफेक्ट प्रमाणात हलवाईसारखी बालुशाही बनवून तयार आहे। डेकोरेशनसाठी काजू, बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या लावून घेऊयात। तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत खस्ता बालुशाही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा
म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.